नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 7 उद्यानात भेटलेला विद्यार्थी याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. मित्रांनो, हा पाठ डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी लिहिलेला आहे. मित्रांनो, याआधी आपण ह्याच पाठाचा परिचय मागील व्हिडिओमध्ये करून घेतलेला आहे. ज्यांनी तो मागील व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो व्हिडिओ पाहायचा, म्हणजे आजचा भाग तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. आणि आजच्या भागामध्ये आपण ह्याच पाठाचा पूर्ण स्वाध्याय घेतलेला आहे, म्हणजेच सगळे ग्रामरचे प्रश्न देखील आजच्या भागामध्ये आपण घेतलेले आहेत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे. तर चला पाहूया उद्यानात भेटलेला विद्यार्थी. त्यामध्ये पहिला प्रश्न, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. बघा, अ प्रश्न, चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? उत्तर, चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तक वाचन करायला येत होते. मित्रांनो, यामध्ये थोडंसं स्पेलिंग मिस्टेक आहे. कीबोर्डवर चरणी हा शब्द पूर्ण येत नव्हता, त्यामुळे मी हा शब्द ह्या पद्धतीने लिहिला होता. पण तुम्ही उत्तर लिहिताना हा न ह्या पद्धतीने लिहायचा आहे, छोटा न, आणि त्याला दुसरी विलांटी आणि नंतर रफार द्यायचा आहे. तर उत्तर ह्या पद्धतीने होणार आहे, चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तक वाचन करायला येत होते. आता पुढचा प्रश्न पाहूया. उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? उत्तर, उद्यानात बाकावर बसून पुस्तक वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुस्कर गुरुजींच्या लक्षात आले की त्यांच्या थोड्या अंतरावर एक विद्यार्थीही बाकावर बसून पुस्तक वाचत होता. त्या विद्यार्थ्याकडे गुरुजींचे लक्ष गेले. या पद्धतीने तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. पुढचा ई प्रश्न, गुरुजींना उद्यानात वाचन करत बसलेल्या विद्यार्थ्याची विचारपूस करावी असे का वाटले? कारण गुरुजींना उद्यानात एक विद्यार्थी सलग 3 दिवस पुस्तक वाचन करत बसलेला दिसला. तो इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नसे. या विद्यार्थ्याविषयी गुरुजींच्या मनात कुतूहल निर्माण झाले, म्हणून त्यांना विद्यार्थ्यांची विचारपूस करावे असे वाटले. दीर्घ ई प्रश्न, केळुस्कर गुरुजींची व डॉक्टर आंबेडकरांची गट्टी का जमली? कारण उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची व भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. त्यामुळे आता केळुस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात अभेद्य गट्टी जमली होती. पुढचा उपप्रश्न, डॉक्टर आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला? उत्तर, केळुस्कर गुरुजींनी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. तर मित्रांनो, ही प्रश्नांची उत्तरं मी आपल्या पाठ्यपुस्तकाच्या आधाराने घेतलेले आहेत, म्हणून ते तुम्ही उत्तरं तुमच्या वहीमध्ये लिहू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या शब्दामध्ये हे उत्तरं लिहिले तरी चालतील. आता पाहूया पुढचा प्रश्न, खालील वाक्य कोण कोणास व का म्हटले ते लिहा. म्हणजेच हु सेड टू हुम अँड गिव्ह रिझन, त्याचं रिझन पण तुम्हाला लिहायचं आहे. त्यामध्ये आता पहिला प्रश्न पाहूया. अ प्रश्न, बाळ तुझं नाव काय? हे कोण कोणास म्हटले आहे? हे वाक्य, त्याचं उत्तर, केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. कारण वाचनाची आवड असलेल्या भीमरावबद्दल गुरुजींना आपुलकी वाटली, म्हणून त्यांनी त्या मुलाचं नाव विचारलं. हा प्रश्न, चांगली पुस्तके वाचलीच पाहिजेत. उत्तर, केळुस्कर गुरुजी भीमरावला म्हणाले. कारण अवांतर पुस्तकाच्या वाचनाची आवड भीमरावांना होती. ई प्रश्न, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. उत्तर, भीमराव केळुस्कर गुरुजींना म्हणाले. कारण
ती पुस्तके त्यांना विनासायास वाचायला मिळणार होती. म्हणजे कुठलेही कष्ट न करता त्यांना ती पुस्तके वाचायला मिळणार होती. म्हणून मला ही पुस्तके वाचायला आवडतील असं भीमराव त्या गुरुजींना म्हणाला. पुढचा प्रश्न, असे का घडले ते लिहा. आता त्यामधील प्रश्न पाहूया. प्रश्न, केळुसकर गुरुजींच्या मनात उद्यानात वाचत बसलेल्या विद्यार्थ्याबाबत कुतूहल निर्माण झाले. कारण का कुतूहल निर्माण झालं त्याचं उत्तर आहे, उद्यानात वाचत बसलेला विद्यार्थी इतर मुलांसारखी मस्ती करताना दिसत नव्हता, तर सतत 3 दिवस गुरुजी त्याला वाचन करताना पाहत होते. म्हणून त्यांच्या मनात या मुलाबद्दल कुतूहल निर्माण झाले. पुढचा प्रश्न, भीमराव उद्यानात वाचत बसायचे कारण भीमरावांना शाळेतील पुस्तकाशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची आवड होती. म्हणून शाळा सुटल्यानंतर उद्यानात काही वेळ पुस्तक वाचत बसायचे. कोण? तर भीमराव. पुढचा प्रश्न, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली कारण गुरुजी नेहमी भीमरावला पुस्तके वाचायला देत. भीमरावच्या विस्तृत वाचनामुळे गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. दीर्घ प्रश्न, गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला का? तर गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे हे समजावले. काही लेखकांची पुस्तके वाचायला देईल असे जेव्हा गुरुजी म्हणाले, तेव्हा भीमरावने वाचनाची तयारी दर्शवली. तेव्हा मायेने गुरुजींनी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. आता पुढचा प्रश्न, गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली. उत्तर, केळुसकर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता ओळखून महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पाठातील खालील घटनाक्रम योग्य क्रमाने लिहायचा आहे. म्हणजे अल्फाबेटिकली ऑर्डरने हा लिहायचा आहे. आता इथे तुम्हाला खालीवर हा क्रम दिलेला आहे, पण तुम्हाला ह्या ठिकाणी योग्य तो क्रम लिहायचा आहे. तर पाहूया बरं कोणता खालीवर क्रम दिलेला आहे. त्यामध्ये गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. दुसरा प्रश्न, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. तिसरं वाक्य, त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. त्यानंतर दीर्घ डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. आणि दीर्घ गुरुजी मुलाजवळ आले. आता ह्यामध्ये ह्या घटना खालीवर दिलेल्या आहेत, पण आपल्याला एका सिक्वेन्समध्ये त्या लिहायच्या आहेत. मग त्यामध्ये सगळ्यात पहिली घटना कोणती झाली असेल, तर त्यामध्ये पहिली घटना झालेली आहे, गुरुजींनी विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. म्हणजे सुरुवातीला पहिली ही घटना घडलेली आहे. आता दुसरी घटना कोणती झाली असेल, त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. आता हीच घटना 3 नंबरला आहे, पण ती आपल्याला योग्य त्या पर्यायामध्ये 2 नंबरला लिहायची आहे. तिसरी घटना पाहूया, गुरुजी मुलाजवळ आले. आणि तिसरी घटना देखील गुरुजी मुलाजवळ आले ही असणार आहे. त्यानंतर चौथी, गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली. आणि चौथी घटना या पद्धतीने झालेली आहे. पाचवी घटना, गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली. नंतर माहिती दिल्यानंतर त्या दोघांची फ्रेंडशिप झाली, म्हणजेच मैत्री झाली. आणि सगळ्यात शेवटी कोणती घटना झाली, तर डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. तर ह्या पद्धतीने मी तुम्हाला प्रश्नांचे नंबर टाकून दिलेले आहेत, पण मी इथे नंबर टाकलेले आहेत, तो तुम्हाला इथे उत्तरं लिहायची आहेत. म्हणजे ही घटना सगळ्यात आधी येणार आहे, नंतर 2 नंबर ही घटना, 3, 4, 5, 6 ह्या पद्धतीने तुम्हाला हा क्रम लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये. आता पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व ते लिहा. आता तुम्हाला एक शब्द दिलेला आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आपल्याला सापडतात ते इथे आपल्याला लिहायचे आहेत. त्या उदाहरणासाठी एक शब्द दिलेला आहे वाचनाला.
तर ह्यामध्ये कोणकोणते शब्द सापडलेले आहेत? तर वाचन, वाचन, त्याच्यानंतर नाच, नाला, लावा आणि चना, ह्या पद्धतीने आपल्याला हे शब्द सापडलेले आहेत. आता पाहूया पुढचा शब्द कोणता आहे, तो तुझ्याजवळ. त्याच्यानंतर दिवसापासून आणि तिसरा आहे मार्गदर्शन. आता त्यामध्ये उत्तर पाहूया आपण. तुझ्याजवळ, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आवडतील. आता ह्यामध्ये आपल्याला कोणकोणते शब्द उत्तर सापडतात ते पाहूया. बघा, तुझ्या जवळ मध्ये तुझ्या, जवळ, तुझ, तूळ आणि वळ. त्याचबरोबर दुसऱ्या दिवसापासून या शब्दापासून दिवस, दिन, वन, साव, सासू, सून, पान हे शब्द आपल्याला सापडलेले आहेत. त्यानंतर मार्गदर्शन या शब्दामध्ये मार्ग, दर्शन, मान, दमा. त्याचबरोबर आवडतील ह्या शब्दामध्ये आड, आवड, आव या पद्धतीने आपल्याला शब्द मिळालेले आहेत. अजून तुम्हाला शोधायचे तर तुम्ही शोधून इथे देखील लिहू शकतात. तर मित्रांनो, हे प्रश्न अतिशय सोपे असतात, फक्त काळजीपूर्वक ते समजून घेऊन उत्तर लिहायचे आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया व्याकरणाचा. खालील शब्दाचे वचन बदला. त्यामध्ये पहिला अ शब्द आहे लेखक. आता एक लेखक आहे तर अनेक काय असतील? लेखकच असणार आहेत. त्यामध्ये लेखिका किंवा लेखकी असं होणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पुस्तक. त्याचं एक वचन पुस्तक आहे आणि अनेक वचनामध्ये पुस्तके होतात. त्यानंतर शाळा, तर शाळाचं देखील शाळाच राहतं, शाळे होत नाही. त्यानंतर दीर्घ ई प्रश्न भेट, त्याचा अनेक वचनामध्ये भेटी होतात. शिफारस, शिफारशी. त्यानंतर दीर्घ शब्द, याचा देखील शब्दच हा राहणार आहे, त्याचं वचन बदलत नाहीत. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण वचन बदला हा देखील प्रश्न समजून घेतलेला आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. आंतरजालावरून खालील मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर आंबेडकर यांची माहिती मिळवा व ती लिहा. आता आंतरजाल म्हणजेच काय? इंटरनेटच्या सहाय्याने इंटरनेटवर तुम्हाला ही माहिती शोधायची आहे, पण मी ही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता आपल्याला कोणकोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत ते पाहूया. त्यामध्ये त्यांचं पूर्ण नाव, जन्मस्थळ, जन्मदिनांक, आई व वडिलांचे नाव. मग त्यामध्ये आता आपण त्यांचं पूर्ण नाव पाहूया. भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. पुढे त्यांचं जन्मस्थळ भारतातील मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि जिल्हा आहे इंदूर, मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण येतं. त्यांची जन्मतारीख आहे 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या आईचं नाव भीमाबाई सकपाळ आणि वडिलांचं नाव रामजी सकपाळ आहे. आता पुढची माहिती, शिक्षण लिहायचं आहे त्यांचं, त्याचबरोबर त्यांनी लिहिलेली पुस्तके आणि त्यांचे कार्य. आता त्यांचं शिक्षण कोणकोणतं झालेलं आहे पाहूया. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थेमधून अर्थशास्त्र या विषयात PhD पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत. त्याचबरोबर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात देखील त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकं शूद्रपूर्वी कोण होते, हिंदू कोड बिल, भारताचे संविधान, द बुद्धा अँड हिज धम्म हे पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. अजून खूप सारे त्यांनी संदर्भ ग्रंथ लिहिलेले आहेत, पुस्तकं लिहिलेले आहेत, पण मी इथे ठराविकच घेतलेले आहेत. तुम्हाला मिळाले त्या पुस्तकांची नावं तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणतं कार्य केलेले आहेत ते आपण पाहूया. अस्पृश्य लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. त्याचबरोबर समाजामध्ये जे दलित अस्पृश्य लोक होते त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलेलं आहे आणि असे खूप सारे त्यांनी कार्य केलेले आहेत. त्याचबरोबर गरीब स्त्रियांना त्यांना शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना शिक्षणाचे धडे त्यांनी धडे दिलेले आहेत. असे खूप सारे कामं ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केले होते. अशा पद्धतीने तुम्ही देखील अजून जास्त कार्य त्यांचे लिहू शकतात. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये
आपण उद्यानात भेटलेला विद्यार्थी या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहेत आणि त्याचबरोबर काही व्याकरणाचे प्रश्न देखील आपण समजून घेतलेले आहेत. आणि अजून तुम्हाला व्याकरण या घटकावर वचन हा घटक अभ्यासायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे आणि ती लिंक तुम्ही पाहून घ्यायची, म्हणजे तुम्हाला व्याकरणाचे कोणतेच प्रश्न आणणार नाही. त्याचबरोबर लिंग हा घटक देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि आता पुढील व्हिडिओमध्ये आपण कुंताचे साहस हा पाठ अभ्यासणार आहोत. आणि आजचा हा घटक तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आजच्या व्हिडिओतले प्रश्न कसे वाटले ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटीचं आयकॉन देखील प्रेस करायचं आहे आणि आपल्या चॅनलला थोडं सपोर्ट देखील करायचं आहे. आणि हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.